पण याची लेंथ थोडीशी कमी करूया, चालेल? मॅडम त्यापेक्षा आपण असंही घडवून घेऊ. दॅट साऊंड्स लॅब आय मीन अमेझिंग. हे जरा लाऊड नाही का वाटत आहे? कम ऑन मॉम, इट्स माय एंगेजमेंट. इतकं तर लाऊड पाहिजेच ना. नाही म्हणजे तुझ्या सासरच्या मंडळींना आवडत असेल असं पटपटीत आणि असं म्हणजे कदाचित त्यांना आवडत असेल, पण मला असं वाटतं की आपण काहीतरी क्लासी बघूया ना. तुला कसं सगळं असं नाजूक असं छान सूट होतं ना म्हणून. यू नो व्हॉट, आय लाईक इट. आय लाईक इट. बघ बाई, म्हणजे आफ्टर ऑल इट्स युअर चॉईस. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? नाही सांग ना, तुझा प्रॉब्लेम काय आहे? एक काम कर, हे ना, हे तू घे, ठेव, तूच ठेव. ओके? नाही तू सगळं ठरव ना. मी काय घालायचं तेही ठरव, मी दागिने कुठले घालायचे तेही तूच ठरव. नाहीतर एक आपण काम करूयात, मी अशीच येते. ओके? माझ्या एंगेजमेंटला पण मी अशीच येणार आणि माझ्या लग्नालाही मी अशीच येणार. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. तू ये तुझ्या सो कॉल्ड क्लासी दागिन्यांमध्ये. आय डोंट केअर. अधिरा, रुपाली माझ्यासाठी कॉफी माग. अधिरा थांब. अरे अशी काही म्हणजे मी काही बोलायचंच नाही का? आता मी हिच्या चांगल्यासाठी बोलत होते ना. मला असं वाटतं ना की माझ्या मुलीने छान दिसावं म्हणूनच चाललं होतं ना हे सगळं. अरे मी आई आहे, मला वाटतं ना काहीतरी म्हणून बोलले मी. काकू तू तरी शांत राहा ना प्लीज. जाऊ दे, कदाचित माझंच चुकलं असेल. मीच जरा जास्त बोलले. काकू मल्लिका, एनिवे ते सगळं राहू दे. उद्या तुम्ही परत सिलेक्शनसाठी या. आणि हो, आणखी एक अंगठी बांधून घ्यायची. कोणासाठी? म्हणजे रोहनची तर झाली ना घेऊन. रोहनच्या ताईचं लग्न ज्यांच्याशी ठरलंय तो प्रतीक. सगळं आपण करू असं म्हटलंय ना. उगाच त्याच्यात कशाला वेळ घालवायचा. हे बघ आजी, आता मला कुठल्याही कारणाने थांबलेलं नकोय. आणि स्वानंदीची अंगठी? हा, त्यांची अंगठी राहिली. असं काय रे तू सांग. अगं घरातल्या बायकांची मर्जी सांभाळताना काय अवस्था होते माझी बघतेस ना तू. आता स्वानंदी पण घरातलीच आहे. तू त्यांच्या अंगठीचं माप मागून घे, मी करून घेतो. ठीक आहे? बरं. तुम्हाला क्लिअर आहे ना? अधिरा आणि स्वानंदी सरपोतदार अशा दोघींचा साखरपुडा आहे आणि आपल्याला 4 अंगठ्या लागणार आहेत.